शुभेच्छा. येस, बोथ ऑफ टीम बेस्ट ऑफ लक. यू शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. नक्कीच जसा मॅच सुरू होईल आवाज असेल राष्ट्रीय भाषेतील आमचे एक साथी समालोचक जे पंच देखील काम पाहतात आणि समालोचक देखील आहेत. श्रीमंत व्यक्तिमत्व आणि वहालगावचे श्रीमंत घरात. शुक्रिया रिवल सर. तो बिल्कुल चलेंगे मैदान के अंदर. पहले दौर का आखिरी मुकाबला श्रीदत्त नौपड़ा बनाम विराट दीवान 11 कोम्बोडभुजे. बिल्कुल इस टीम को पैक किया गया है यहाँ पर. प्रभाकर मुनकर साहब इन्होंने और बिल्कुल सन्नी मुनकर भी यहाँ पर तशरीफ ला चुके हैं. उनका भी यहाँ पर स्वागत जरूर करेंगे. आयोजन करता है तो बिल्कुल नौपड़ा टीम ने टॉस जीतकर पहले फील्ड करने का फैसला किया. बल्लेबाजी के लिए न्योता भेजा टीम कोम्बोडभुजे को. चला लवकर क्षेत्ररक्षण सजवा. थंडगार वातावरण, थंडीचा खरं तर आपण ऋतू असल्याकारणाने भरपूर थंडी पसरली आहे. अगदी सभोवताली क्रेशर प्लांट आहेत. बंबावीपाडा म्हटलं तर इकडे खदान, कॉरी, क्रेशर प्लांट भरपूर प्रमाणात आहे. आणि थोडंसं एक बॅड लाईट मैदानात आली होती जो ज्या पद्धतीनं मातीची धूळ जी उधळली जाते आणि त्याच्यामुळे थोडंसं बॅड लाईट आली. तर आता मात्र खूप चांगला प्रकाश इथे पाहायला मिळतोय आणि लगेच मात्र मॅचला सुरुवात करायची आहे. मी दोन्ही पंचांना ऑफिशियल अंपायर्सना विनंती करतोय 25 मिनिटं फक्त द्यायची आहेत खेळाडूंना पहिला पूर्वार्ध. तो बिल्कुल चलेंगे पहले दौर का आखिरी मुकाबला. P1 की पहली ओवर की पहली गेंद लेके आएंगे. गेंदबाज है मिस्टर गणेश कोहली और स्ट्राइक एंड पे बल्लेबाज मनोज भगत एंड शुभम कोहली. बिल्कुल इस टीम को पैक किया गया यहाँ पर. प्रभाकर मुनकर साहब इनके द्वारा और उनके सुपुत्र भी यहाँ पर सनी. पहली गेंद उठाकर खेला है. रोमांस लैंड में गेंद ट्रैवल हो चुकी है. अब बिल्कुल देखिए यहाँ पर हंसी उनके चेहरे के ऊपर नजर आ रहा है और बिल्कुल चौवे के साथ शुरुआत हो चुकी है. बिल्कुल पहली गेंद के ऊपर एक शानदार चौवा देखने के लिए मिला और बिल्कुल हमारे अजीज दोस्त अब्बू भी हमारे साथ यहाँ पर कमेंट्री बॉक्स में बैठ चुके हैं और इस मुकाबले का लुत्फ उठाते हुए. चौवे के साथ शुरुआत जरूर हो चुकी है. पहली गेंद के ऊपर एक चौवा देखने के लिए मिला. जब चौवे के साथ शुरुआत होती है ना तो हौसले बुलंद रहते हैं बल्लेबाज के. ये गेंद बिल्कुल अंपायर डिसीजन और इस गेंद के ऊपर नंबर आएंगे महज 4 रन. 22 के तौर पे ये 4 मिलेंगे यानी किस्मत का चौवा 4 और 4 बने दोस्तों 8. बिना कुछ किए बिना हाथ खोले यहाँ पर ये किस्मत का चौवा मिला. तर नक्की शेकोटी कोणी पेटवलं असेल तर ते विजवायची प्लीज विनंती आहे. कोणी शेकोटी पेटवू नका कारण त्याचा जो धूर आहे तो मैदानामध्ये येतोय आणि खेळाला अडथळा निर्माण होतोय. प्लीज विनंती असेल आपल्याला की कोणीही शेकोटी पेटवायची नाहीये. प्लीज आम्हाला जर सहकार्य करायचं है. बिल्कुल पहली गेंद के ऊपर एक चौवा आया था. दूसरी गेंद के ऊपर 22 के तौर पे चौवा लेकिन तीसरी गेंद बिल्कुल डॉट आती हुई गेंदबाज गणेश द्वारा. 2 गेंदों में 2 चौवे. इनके बाद यहाँ पर वापसी करते हुए गेंदबाज गणेश. सेकंड पे मनोज भगत और सेकंड पे शुभम कोहली. वो भी इंतजार कर रहे होंगे कब मेरे खेमे में स्ट्राइक आएगी, कब मैं बड़े बड़े छक्के दागूंगा. लेकिन इस वक्त स्ट्राइक पे मनोज. लोरफडोज गेंद स्क्वायर कंपायर के रीजन से गेंद ट्रैवल जरूर हो चुकी है. सिंगल निकाला क्या दूसरे के लिए कि भागेंगे. जी हाँ प्रयास तो किया है और 2 रन देखिए आसानी के साथ मुकम्मल किया. यहाँ पर इस 2 की बदौलत टीम का टोटल बन चुका है 8 और 2 बने 10 यानी 10 का दम यहां पर अब दिखाना होगा टीम कोम्बोडभुजे को. चलिए बिल्कुल कमेंट्री बॉक्स के सामने जो 4 व्हीलर की लाइट चल रही है बिल्कुल हेडलाइट बंद करना है. लाइट को बंद करना है प्लीज. अच्छी गेंदबाजी फिर एक बार स्क्वायर लेग अंपायर रीजन में गेंद जरूर ट्रैवल हो चुकी है. एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा और सिंगल के साथ टीम का स्कोर बन चुका है अब 11 रन. अब स्ट्राइक इन पे आ चुके हैं शुभम कोहली.
5 गेंदें खत्म हो चुके P1 की। टोटल की बात करो तो लगभग 11 रन लग चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। अंतिम आखिरी एक गेंद शेष है। गेंदबाज गणेश के स्ट्राइक एंड पे रहेंगे शुभम कोहली। P1 की आखिरी गेंद शेष है गणेश की शुभम कोहली के लिए। 5 ओवर का मुकाबला। ये देखिए स्कूप किया और बिल्कुल यहां पर शानदार चौवा देखने के लिए मिलेगा और चौवे के साथ पहला ओवर का खात्मा होता हुआ 1 ओवर के सामने का टीम के टोटल की बात करें तो टोटल बन चुके यहां से 15 रन। देखिए जैसे गेंद टप्पा आया रिवॉल्वर देखा जाए तो बिल्कुल स्कूप किया और बिल्कुल शानदार चौवा देखने के लिए मिला, लेकिन जिस तरह हम स्टेचू करते हैं ना उसी तरह बल्ले को खाली घुमा दिया और स्टेचू की तरह खड़े रहे बल्लेबाज शुभम कोहली। यही तो इनकी खासियत है। बिल्कुल देखिए हमारे साथ जुड़ चुके स्कोर राइटिंग की भूमिका अदा करेंगे दीपक जी यहाँ पर मौजूद है। और अब अपनी ओर से पहली टीम की ओर से दूसरी ओर लेके आ चुके गेंदबाज है मिस्टर ध्रुवेश गोवारी। ध्रुवेश गोवारी आ चुके P1 की पहली ओर। देखी बिल्कुल उसमें 2 चौवे देखने के लिए 3 चौवे देखने के लिए मिले। एक लेग बाइस के तौर पे आया था। टोटल की बात कर तो वहां से टोटल बन चुके थे 15 रन। अब P2 की दूसरी ओवर लेके आ चुके गेंदबाज है मिस्टर ध्रुवेश गोवारी है। ध्रुवेश गोवारी की पहली गेंद लोअर फुल टॉस गेंद थी, प्रॉपर कनेक्ट नहीं कर पाए। सिंगल जरूर मिलेगी, एक से ज्यादा कुछ नहीं। और इस सिंगल के साथ टीम का स्कोर बन चुका है 16 रन स्कोर कार्ड के ऊपर। 16 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। यहां से अब आक्रमण रोया धारण करना पड़ेगा, अभी नहीं तो भाई कभी नहीं, क्योंकि अब धीरे धीरे ठंडी भी बढ़ रही है। लगभग 11 बजने को आया है और बिल्कुल ये साइड में देखिए बिल्कुल शांत माहौल देखने के लिए मिल रहा है। ये गेंद हवा में नो मैंस लैंड में गेंद ट्रैवल हो चुके। सिंगल निकाला, क्या दूसरे के लिए पलटवार करेंगे? जी नहीं, एक ही से संतुष्ट होना पड़ेगा। और इस सिंगल के साथ टीम का स्कोर बन चुका है यहां से 17, यानी 17 का खतरा अब किसके ऊपर मंडरा रहा है ये देखना भी लाजमी रहेगा। सत्रह रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। यहां से अब एक्सेलर को बताओ देना पड़ेगा, अभी नहीं तो भाई कभी नहीं। अब अपने बल्ले का पेस खोलना होगा। कदमों का इस्तेमाल किया है और बिल्कुल यार गेंद को लॉक किया है। नंबर आएंगे, अंपायर डिसीजन, इट इज अ 6 रन कॉल। 6 रन कॉल, 6 रन कॉल। बिल्कुल एक छक्के के साथ टीम का टोटल बन चुका है 23 रन। 23 रन लग चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। इस पारी का पहला छक्का देखने के लिए मिला मनोज भगत के बल्ले से। ये ताकत है ये कोम्बोडबोजे टीम की, शुभम कोहली और मनोज भगत। ये देखिए फिर एक बार फटकी हुई गेंद थी, बिल्कुल गैप देख रहे मनोज बखूबी जानते यहां से 65-70 का टारगेट सेट करने की ताकत रखती है ये टीम कोम्बोडबोजे। लेकिन क्या गेंदबाजी उस तरह की होगी या फिर गेंदबाज 50 के अंदर रोकने में कामयाब होगा, ये देखना लाजमी रहेगा इस बम्बई पाड़ा की सरजमीन के ऊपर। क्योंकि हर गेंद के ऊपर नंबर जरूर आ रहा है और अगर हर गेंद के ऊपर नंबर आएंगे तो बिल्कुल 60+ रन जरूर बनेंगे और एक साझेदारी बनेगी तो 70+ भी बनेंगे। चलिए ये गेंद चकमा खा गए बल्लेबाज और चकमा खाने वाले गेंद के ऊपर दोस्तों कभी कोई नंबर नहीं होता। डॉट गेंद की साउथी टीम का स्कोर वहीं पे रुका हुआ बिना कोई विकेट के नुकसान के ऊपर 25 रन। 25 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। P2 का दूसरा ओवर प्रोग्रेस पे, सेकेंड ओवर प्रोग्रेस एंड नेक्स्ट डिलीवरी। देखिए ये गेंद अच्छी है, इसका बिल्कुल मनोज भगत गैप सिलेक्शन और गैप ही ढूंढ रहा है और अंपायर यहां पर बताते हुए कि इस गेंद के ऊपर नंबर आएंगे दोस्तों 4। दूसरे ओवर का खात्मा हो चुका है और टोटल बन चुके हैं यहां से 29। पहले ओवर में आए थे 15, सेकेंड ओवर में आए 14। टीम का टोटल बन चुका है बिना कोई विकेट खोते हुए
29 रन टीम कोंबडभुजे। विराट दिवांश 11 कोंबडभुजे टीम 2 ओवर में 29 पे पहुंच चुकी है। चलिए स्पीड अप करना है। 25 मिनट में एक पारी सीमित होनी चाहिए। अगर 20 मिनट में आप 4 ओवर खत्म नहीं करते हैं तो फिर आपका अतिरिक्त खिलाड़ी एक अंदर लिया जाएगा। इसके ऊपर भी आपको ध्यान रखना है। बिल्कुल श्रीमान जी, आपके बात से मैं सहमत हूँ। यानी कि ये शुरुआत हुई है पहली बारी में, दोनों बल्लेबाज हावी हो चुके हैं इस विकेट के ऊपर। देखो 12 गेंदों में 29 रन बटोर चुके हैं, यानी कि बढ़िया शुरुआत कहेंगे ये दोनों बल्लेबाजों के ओर से। यानी कि उनकी जो बाजू है अभी तगड़ी हो चुकी है। 5 ओवर का मुकाबला है, आने वाले 3 ओवर शेष है। ये 3 ओवर बिना कोई विकेट के नुकसान के ऊपर ये खेल रहे हैं, यानी बहुत ही और रन आने की टीमों यहाँ पे कोशिश रहेगी। बिल्कुल आखिरी दम तक अगर ये जोड़ी खेलेगी ना रिवॉल्व सर तो बिल्कुल 70 प्लस तक जाएंगे। बघा समोर शेकोटी कोणी पेटवली प्लीज ती विजवायची आहे। और बिल्कुल देखिए इस टीम के पैकर्स प्रभाकर मुनकर साहब के चेहरे के ऊपर खुशी नजर आ रही है और बिल्कुल सन्नी उनके चेहरे के ऊपर भी हंसी नजर आ रही है। चला हेडलाइट बंद करा प्लीज, विनंती आहे हेडलाइट बंद करायची आहे। वाहन धारकांना सूचना आहे बघा, आमच्या मैदानाच्या बाजूला जी वाहनं उभी आहेत कृपया तुम्ही लाईट्स ज्या हेडलाइट्स आहेत त्या ऑन करू नका प्लीज, थैंक यू। तो बिल्कुल चलेंगे मैदान के अंदर अपनी ओर से। अब पहली टीम्स के ओर से तीसरी ओवर लेके आ चुके गेंदबाज है मिस्टर राहुल पवार। रिवर्स फिट खेलने का प्रयास, उधारी तलवार का इस्तेमाल किया, बनी तो बनी नहीं तो फिर अब्दुल गनी और चकमा खा गए बल्लेबाज। चकमा खाने वाले गेंद के ऊपर कभी कोई नंबर नहीं था, इसी के साथ ये गेंद के ऊपर भी कोई नंबर नहीं आ रहे। डॉट गेंद की सामने तीसरी ओवर की पहली गेंद डॉट आती हुई है। ये अच्छे संकेत है गेंदबाजी करने वाली टीम श्रेयस नौपाड़ा के लिए, लेकिन ज्यादा समय आप खामोश नहीं रख सकते टीम विराट दिवांश 11 कोंबडभुजे के इस बल्लेबाज शुभम को। ये चलिए ताबड़तोड़ बल्लेबाजी करने में माहिर है, ये मिसफील हो गई और ये बिल्कुल अंपायर डिसीजन, इट इज अ फॉरन कॉल। ये चौवा आया है। मैंने पहले ही जिक्र किया था रिवॉल्व सर कि शुभम कोहली और मनोज भगत को आप खामोश नहीं रख सकते। इनका बल्ला जब बोलता है तो मैदान के अंदर तूफान आ जाते हैं, जलजले आ जाते हैं। और बिल्कुल इस चौवे के साथ टीम का टोटल बन चुका है 33 रन, 33 रन इन स्कोर कार्ड। बिल्कुल श्रीमंत, पहली गेंद को छेड़छाड़ी की थी, उसने रिवर्सिव खेलने का प्रयास किया था, लेकिन अभी सीधे बल्ले से खेलने के बाद अच्छे तरह से स्ट्रोक आ रहे, देखो अलोंग द कार्पेट ड्राइव, ये भी अच्छा खेला है यहाँ पे शुभम कोहली ने। मैं तो कहना चाहूँगा श्रीमंत, क्योंकि ये शुभम सीधे बल्ले से खेलता है तो वो सक्सेस होता है, लेकिन यहाँ से कोई प्रयास रिवर्सिव का किया वो अनसक्सेस हो गया। मैं कहना चाहूँगा कि उंगली टेढ़ी करने की क्या जरूरत है, घी अगर सीधे उंगली से निकलता है तो उंगली टेढ़ी क्यों कर रहा है शुभम। इसी के साथ अच्छी बल्लेबाजी। बिल्कुल बिल्कुल, जब सीधी उंगली से घी निकलता है तो उंगली टेढ़ी करने की कोई जरूरत नहीं होती है, लेकिन यहाँ पर सीधे बल्ले से जब रन आ रहे तो टेढ़ी बल्लेबाजी करने की कोई जरूरत नहीं। अब स्ट्राइक इन पे आ चुके मनोज भगत। ये स्क्वायर लेग अंपायर के रीजन में गेंद ट्रैवल हो चुकी है, महज सिंगल निकाला है, दूसरी रन की कोई गुंजाइश नहीं, क्योंकि थोड़े थक चुके हैं बल्लेबाज, क्योंकि बड़े हिट भी लगा रहे, सिंगल डबल के ऊपर भी ध्यान दे रहे हैं और उसी से टीम का टोटल बढ़ता हुआ, टीम का टोटल एकदम से अब आगे बढ़ता हुआ टोटल बन चुका यहाँ से 35 रन स्कोर कार्ड के ऊपर। 35 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। तीसरा और प्रोग्रेस में, थर्ड और प्रोग्रेस है। नेक्स्ट डिलीवरी मिस्टर राहुल पवार, ऑन स्ट्राइक बैट्समैन मिस्टर शुभम कोहली। ये अच्छी गेंद और ये क्या हुआ, ये गलती की और उसका खामियाजा भुगतना पड़ेगा। जहां पर एक भी रन नहीं थी वहां पर मिले 2 रन, लेकिन अगर वो फील्डर गेंद को नहीं पकड़ पाते तो 4 रन मिल जाते, यानी 2 रन अपने टीम के लिए फील्डर ने जरूर बचाए हैं, लेकिन 2 रन आए भी है और इस 2 रन के तो टीम का स्कोर बन चुका है 37 रन, 37 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब शुभम कोहली थोड़े थके हुए नजर आ रहे हैं, क्योंकि हर गेंद के ऊपर रन जरूर आ रहे हैं। गेंदबाज राहुल पवार तैयार अपने खेमे की। अब अंतिम आखिरी एक गेंद शेष है। थर्ड ओवर प्रोग्रेस एंड लास्ट डिलीवरी मिस्टर राहुल पवार, ऑन स्ट्राइक शुभम कोहली। जड़ में डाली हुई गेंद थी
खोद कर निकाला है, बिल्कुल स्ट्राइक अपने खेमे में रखी है, सिंगल मिलेगी, तीसरे ओवर का खात्मा होता हुआ विकेट के तलाश में रहेगी अब टीम नौपड़ा, लेकिन विकेट की कोई गुंजाइश नहीं। 3 ओवर का खात्मा हो चुका है, 3 ओवर के समाप्त कर बिना कोई विकेट के नुकसान के बाद टीम का स्कोर बन चुका है 38 रन स्कोर कार्ड के ऊपर। यहां से अगर डेथ ओवर में रिवल्सर अगर 25-30 रन भी जोड़ते तो भी 60 प्लस जरूर बन जाएंगे, लेकिन वो रन आने जरूरी है क्योंकि अगर देखा जाए तो कोमोरबोजे का स्क्वाड अगर देखा जाए तो बड़े बड़े दिग्गज अभी भी डगआउट में बैठे हुए हैं। बिल्कुल श्रीमंत, दूसरी तरफ देखा जाए तो जो सिद्धार्थ नौपाड़ा टीम खेल रहे हैं उनका इफर्ट भी अच्छा दिख रहा है। देखो बहुत ही मेहनत कर रहे हैं इस मैदान के ऊपर, और ये पहली मर्तबा ये टीम आपने को देखने को मिल रहा है इस एरिया में, और बम्बा भी पड़ा इनका कोई रिलेटिव रहेगा, इसलिए आज मेहमान ये टीम अपने को इस मैदान के ऊपर खेलती हुई दिख रहे हैं। बिल्कुल बिल्कुल, उनका जो टीम है ना वो सभी से कोऑर्डिनेशन बना के रखते हैं और उनके यहाँ से प्यार बहुत सभी टीमों के लिए मिला, किसी भी टीम के ऊपर उनके यहाँ से प्रेशराइज नहीं किया जाता, यही ये गांव की खासियत है। तो बिल्कुल चलेंगे मैदान के अंदर अब अपनी ओर से, पहली टीम की ओर से चौथी ओवर, बिल्कुल स्क्वायर लेग अंपायर के ऊपर से इस गेंद को खेला, अच्छी फील्ड हुई है, सिंगल से नहीं रोकेंगे, दूसरे रन के लिए दौड़े हैं और चीते की चपलाई और लोमड़ी की दौड़, डायरेक्ट हिट जरूर बने लेकिन अपनी पॉपिंग क्रिच में सुरक्षित पहुंच चुके हैं शायद लग रहा है, और 2 रन का इजाफा, और इस 2 रन के बदौलत टीम का टोटल बन चुका है 40 रन। 40 रन लग चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। 40 रन लग चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर, हालांकि चौथा और प्रोग्रेस पे है। पहले दौर का यह आखिरी मुकाबला है श्रीयत नौपड़ा बनाम विराट देवांश 11 कोमोरबोजे के बीच में ये बिग फाइट देखने के लिए मिल रहे हैं। 40 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर, हालांकि चौथा और प्रोग्रेस पे, चौथी ओवर की अब नेक्स्ट डिलीवरी। ये थोड़े रनअप में कुछ मिस्टेक आ चुकी है, अंपायर इस बॉल को डेड बॉल करार देते हुए फिर अपना रनअप नापने के लिए तैयार है गेंदबाज गणेश। बिल्कुल देखिए ये मैदान की बात करें तो दर्शकों से खचाखच भरा हुआ ये मैदान, कुछ मुकाबले का लुत्फ उठा रहा है और कुछ अपने खुद का लुत्फ उठा रहा है। ये गेंद उठाकर खेला है, बिल्कुल खिलाड़ी कक्ष में ये गेंद जाती हुई और यहां से ये बड़ा हिट, और ये छक्के की बदौलत टीम का टोटल बन चुका है 46 रन। 46 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। मैंने पहले ही जिक्र किया था कि शुभम कोहली को आप खामोश नहीं रख सकते, जब उनका बल्ला बोलेगा तो रन बरसने शुरू हो जाएंगे, और यहां से बिल्कुल इस ओवर की पहली गेंद पे आए थे 2 और दूसरी गेंद के ऊपर 6 देखने के लिए मिला है। ये देखिए ये गेंद फिर एक बार हवा में है, शुभम कोहली गेंदबाज को मारी जोर से गोली, और ये देखिए ये बैक टू बैक दूसरा छक्का। श्रीमंत क्या बेहतरीन ये शॉट लगाया है, जैसे यानी कि हेलीकॉप्टर उड़ाया है। महेंद्र सिंह धोनी जैसे ये खेलता है ना, वैसे ये ब्लॉक बॉल गेंद को हेलीकॉप्टर तरह से खेला है और ये छगाया। बैक टू बैक 2 6 आए यहाँ पे, बेहतरीन बल्लेबाजी। शुभम कोहली जब भी ये खिलाड़ी खेलता है ना, जब भी चलता है ना, तो ये कोमोरबोजे टीम की ज़्यादा से ज़्यादा स्कोर ही दिखने को मिलता है। और बिल्कुल टीम का 50 का आंकड़ा भी पार हो चुका है, 52 रन लग चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर, छक्कों के हैट्रिक के कगार के ऊपर। ये देखिए ये चलिए ये गाड़ी, ये पम पम बोली, ये बिग 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 हिट, सिक्सर सिक्सर सिक्सर। यहाँ से बैक टू बैक 3 सिक्सर आए, बेहतरीन बल्लेबाजी। यहाँ से सराहना करनी पड़ेगी, बिल्कुल सराहना करनी पड़ेगी शुभम कोहली की, और शुभम कोहली का बल्ला बोल रहे अभी बीच मैदान के ऊपर। बिल्कुल बिल्कुल रिवर्सर मैंने पहले जिक्र किया था, इनको खामोश नहीं रख सकते अब ज्यादा, और इनका बल्ला जब मैदान के अंदर बोलेगा तो रनों का अंबार खड़ा होगा। मैंने पहले ही जिक्र किया था कि इनको खामोश नहीं रख सकते। 3 छक्के लगातार जरूर आ चुके हैं, अब प्रेशर रहेगा गेंदबाज के ऊपर, दबाव रहेगा गेंदबाज के ऊपर, और टोटल की बात करो तो 58 रन शायद स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं। मैंने 60 प्लस कहा था, 70 प्लस भी रिवॉल्सर कहा था, लेकिन अब ऐसा लग रहा है कि 75 प्लस भी वो बन जाएगा।
ये गेंद देखिए चपराक लगाई जरूर है, सिंगल चुराया है, लेकिन जब किस्मत अपने साथ होती है ना, कहते हैं ना भाई भगवान मेहरबान, तो फिर गधा भी पहलवान होता है। ये शानदार चौवा आया और इस चौवे की बदौलत टीम का टोटल बन चुका है यहाँ से लगभग 62 रन, 62 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। अब अंतिम आखिरी एक गेंद शेष रहेगी। इस ओवर की अगर विश्लेषण यानी बात की जाए ना, तो पहले गेंद के ऊपर रिवॉल्सर 2 आए थे, फिर सेकेंड की गेंद के ऊपर 6, फिर 6, फिर 6 और अब 4 और आखिरी गेंद एक शेष है। इस गेंद के ऊपर कितने नंबर आएंगे ये देखना भी लाजमी रहेगा इस बम्बई पाड़ा के सरजमीन के ऊपर। ये उठाया, ये रुकने का नाम नहीं ले रहा है भाई। ये शुभम कोहली नाम का तूफान जो मैदान के अंदर आया ना, ये रुकने का नाम नहीं ले रहा है। मानो अभी शुभम कोहली को ये गेंद है ना फुटबॉल नजर आ रहा है, हर एक गेंद के ऊपर टूट पड़ रहा है। अभी नौपाड़ा टीम सोच रही है कि ये जलवा कैसा खामोश करे। बिल्कुल प्रभाकर मुनकर साहब के चेहरे के ऊपर अभी भी हंसी आ रही, देखिए अच्छी बल्लेबाजी हो रही है यहाँ पर। बिल्कुल अपनी टीम बड़े टारगेट की तरफ जरूर बढ़ रही है, लेकिन अब डेथ ओवर में कितने टारगेट सेट करेगी, क्या शायद रिवॉल्सर फाइटिंग टोटल यहाँ से जमा कर पाएगी टीम, ये देखना भी लाजमी रहेगा। बिल्कुल आपने सही बात छड़ी कि प्रभाकर जी मुनकर के उनके चेहरे पे हल्की सी मुस्कान आई है। क्यों नहीं आएगी, क्योंकि ये टीम भी उन्होंने पैक की है और ऊपर से उनका जो भांजा है विनोद भगत एक बेहतरीन खिलाड़ी, वो इस टीम में है, यानी कि सब घर के खिलाड़ी है, टीम भी पैक की है। तो प्रभाकर जी मुनकर खुद ये ऑर्गेनाइजर है इस टूर्नामेंट के, बहुत ही खुश है, बेहतर खुश है वहाँ पे। और ये बेहतरीन बल्लेबाजी यहाँ से आखिरी ओवर में ये श्रीदत्त नौपाड़ा टीम को अभी ये बल्लेबाजी को रोकना पड़ेगा, अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी। बिल्कुल 68 रन बिल्कुल स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं और सनी देखिए उनके चेहरे के ऊपर भी हंसी आ रही है, जो कि प्रभाकर मुनकर सर के सुपुत्र है, वो भी इस मुकाबले का लुत्फ उठा रहे हैं पीछे से। तो बिल्कुल चलेंगे अब मैदान के अंदर। डेथ ओवर में गेंदबाज आ चुके हैं मिस्टर तबरेज। तबरेज सिद्दीकी आ चुके हैं डेथ ओवर में। ये देखिए ये नाम इंटरनेशनल लेवल में रिवॉल्सर कहीं शायद सुना होगा आपने। पहली गेंद और बिल्कुल ये देखिए आसमान में यहाँ पर तारे नहीं, लेकिन चंदा मामा जरूर दिख रहा है और इस गेंद के ऊपर नंबर आए 4। अभी देखो मनोज का भी जलवा शुरू हो गया, बड़े मियाँ तो बड़े मियाँ, छोटे मियाँ भी सुभान अल्लाह। जब कहते हैं ना गंगा बहती है, तो क्यों ना शुभम कोहली जिस गंगा में हाथ धो रहे, मैं भी उस गंगा में क्यों ना हाथ धो लो। और बिल्कुल ये शानदार चौवा देखने के लिए मिला और चौवे के साथ जब ओवर की शुरुआत होती है ना, तो गेंदबाज के ऊपर बिल्कुल मनोवैज्ञानिक दबाव होता है। ये देखिए पूरा घूमकर खेलने का प्रयास किया था, मानो कि जिस तरह शक्तिमान आता है ना और गोल गोल घूमता है और लापता हो जाता है, उसी तरह का खेलने का प्रयास किया था, लेकिन डॉट गेंद आ चुकी है। टीम के टोटल की बात करें तो यहाँ से टोटल बन चुका है 72 रन। 72 रन स्कोर कार्ड के ऊपर, यानी आज के दिन का हाईएस्ट स्कोर नजर आ रही है हमें, लेकिन टारगेट कितना सेट करेंगी ये देखना लाजिमी रहेगा। रिवॉल्सर मैंने पहले ही कहा था, अगर ये जोड़ी अंत तक रही तो 75 प्लस बन जाएंगे। चलिए ये गेंद को भी उड़ाया है, कैच होने की संभावना, कैच को ड्रॉप किया है, सिंगल मिलेगी। 73 रन जरूर स्कोर कार्ड के ऊपर आ चुके, अभी भी 3 गेंदों का खेल बाकी है। 73 रन स्कोर कार्ड। फोर्टी रनों के ऊपर खेल रहे, 13 गेंदों में 43 रन बन चुके हैं शुभम कोहली के। अभी भी 3 गेंदें शेष है। क्या इस प्रतियोगिता के पहले 50 बनाने का, पहले 50 बनाने का कारनामा बना पाएंगे? ये क्या हुआ, बल्ले का एज लिया और वैसे ही मैदान से बाहर होना पड़ेगा। जो सपना देखा था शुभम कोहली ने, वो सपना उनका अधूरा रह गया है। कोई बात नहीं, अगले मुकाबले में जरूर बना पाएंगे। यहां से पहला झटका मिलता हुआ टीम विराट देवांशी कोम्बोडभोजे को, और शुभम कोहली के लिए जरा जोर से तालियां बजाइए। 43 रन बनाए अपने टीम के लिए। अब नए बल्लेबाज आ चुके हैं मैदान के अंदर, मेरे अजीज दोस्त मिस्टर नवजन भोईर। वेल प्लेड शुभम कोहली। यहाँ से पहला पुकार देना चाहूँगा मैं आयोजन कमेटी की ओर से टीम अक्का देवी पांजे
और उनके विपक्ष दादरपाड़ा टीम को। ये पहला पुकार और अंतिम पुकार रहेगा दोस्तों। दोनों टीम के कप्तान यहां से जल्दबाजी कीजिए और टॉस के लिए आए। बिल्कुल इनिंग ब्रेक में टॉस किया जाएगा, ये आपको ध्यान में रखना है। और बिल्कुल ये देखिए उल्वे नोट के वंडर बॉय मिस्टर नवजन भोईर ऑन स्ट्राइक। ये देखिए किस तरह के किस अंदाज से बल्लेबाजी करे। देखिए सिंगल चेहरा, थोड़े भी फंबल हुए तो यहाँ पर दूसरे के लिए प्रयास जरूर किया था। सिंगल से अपना अकाउंट जरूर ओपन किया टीम को पहुंचाने जी 74 के ऊपर। अंतिम आखिरी एक गेंद शेष है, कितना टारगेट सेट करेगी? क्या अगर छक्का आता है तो बनेंगे 80, सिंगल आई तो बनेंगे 75। ये गेंद उठाया, गेंद हवा में, ऊंचाई ज्यादा है लंबाई कम है। और देखिए ये कैच कैरी हुआ, जिस तरह से मैंने रिवॉल्व सर कहा था 75, और वो 75 का आंकड़ा टारगेट के लिए यहां पर सेट हो चुका है। तो अच्छी बल्लेबाजी की टीम विराट देवांश 11 कोमरबुजे टीम ने बिल्कुल 75 का टारगेट यहां पर रखा है। इसलिए नौपड़ा टीम के सामने ये 75 रन किस तरह से निकालेंगे ये नौपड़ा टीम, इसका आंखों देखा हाल सुनेंगे दोस्तों एक ब्रेक के बाद। तब तक के लिए बुलाना चाहूंगा टीम पांजे और दादरपाड़ा टीम। चलिए इनिंग ब्रेक में आपको टॉस करने के लिए आना है जल्द से जल्द, क्योंकि यहां से जैसे ही इनिंग की शुरुआत हो जाएगी सेकेंड इनिंग की, बिल्कुल जो कप्तान यहां पर मौजूद रहेगा उसको टॉस का बॉस यानी विनर दिया जाएगा। इस बात को भी आपको नोटिस करना है, इसके ऊपर भी आपको गौर करना है। तो चलिए टॉस करने के लिए जल्द से जल्द आना है। चला अक्कादेवी पांजे आणि दादरपाडा लवकर लवकर इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणे गरजेचं आहे। त्यामुळं दादरपाडा टीमचा संगणक इथे आलेला आहे। चेंडू पडायच्या आतमध्ये अक्कादेवी पांजे टीमच्या संगणकाला देखील यावं लागेल, अन्यथा मग दादरपाडा टीमला टॉस विन दिला जाईल। निशांत 11 दादरपाडा संगणक आलेला आहे। त्या खेळपट्टीवर खेळू नका प्लीज, तुमच्या खेलपट्टीच्या बाजूला सीमेंटची विकेट आहे, त्याच्यावर तुम्ही प्रैक्टिस सराव करा। यस नवजन भोईर हमें दिख रहा है यहाँ से, आप सीमेंट के पेज के ऊपर अमुक कर रहा है, ये अच्छा खेल है। तो बिल्कुल चलिए पांजे टीम का कप्तान भी आ चुका है और टू प्रेजेंटेशन बॉक्स। तो बिल्कुल सेकेंड ओवर के जितने भी मुकाबले रहेंगे 4 ओवर के खेले जाएंगे। आदरणीय चंद्रकांत पाटील साहेबांना मी आमंत्रित करतोय की या मॅचचा टॉस करायचा। विनर वर्सेस विनर एक एक सामना जिंकलेले आहेत। चंद्रकांत साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होईल। अक्कादेवी पांजे निशांत 11 दादरपाडा। हेड कॉल पांजे बट इट इज टेल। टॉस जिंकला, निर्णय काय असेल पेंडिंग। तर नक्की दोन्ही टीम्सना खूप खूप शुभेच्छा। निर्णय आपल्यापर्यंत येईल काही क्षणातच। हे बघा एका गोष्टीकडे आपण लक्ष केंद्रित करायचं आहे, जोपर्यंत आपली टीम टॉप 4 मध्ये पोहोचत नाही, जोपर्यंत आपली टीम टॉप 4 मध्ये पोहोचेल तोपर्यंतच आपल्या रन काउंट केले जातील, हे देखील सर्वांची नोंद घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपले कोणतीही रन टॅली केली जाणार नाही, हिसाब किताबामध्ये जमा केला जाणार नाही, त्याचा जोखा आपल्याकडे घेतला देखील जाणार नाही आणि मांडला देखील जाणार नाहीये, याची देखील आपण सर्वांनी नोंद घ्यायची। आणि इथे तुर्ताच आपल्याकडनं मी रजा घेतो आणि मायक्रोफोन वरती येतील बिल्कुल ओले गावातील एक बुलंद आवाज रिवॉल्व मात्रे सर। थँक्यू, धन्यवाद सेमंत। धन्यवाद श्रीमंत घरत यांचा आवाज तुम्ही ऐकलात। राष्ट्रीय भाषेतून हिंदी समालोचन ऐकलात पहिल्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये। परंतु जाता जाता त्याने एक महत्त्वाची सूचना देखील तुमच्यापर्यंत पोहोचवली, कालही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली होती। ती सूचना अशी असेल की आज क्वालिफाय होईपर्यंत जो संघ, त्या संघाच्या धावा मालिकावीरसाठी जी बाईक आहे, त्या मालिकावीर बाईक्सच्या रेसमध्ये जो खेळाडू असेल त्याच्या धावा, त्याचे पॉईंट्स हे फक्त क्वालिफाय होईपर्यंतच ग्राह्य धरले जाणार आहेत।
म्हणजे प्रत्येक दिवसामध्ये एक संघ क्वालिफाय होईल सुपर 4 पर्यंत. मग सुपर 4 पर्यंतचेच गुण हे ग्राह्य धरले जातील. ही महत्त्वाची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. म्हणजे सेमीफायनल आणि फायनलचे गुण ग्राह्य धरले जाणार नाही. हा महत्त्वाचा नियम तुमच्यापर्यंत पोहोचला जात आहे, याची तुम्ही नक्कीच नोंद घ्या. तर जाऊया तमाम क्रीडा रसिकांचं या ठिकाणी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मी रवींद्र म्हात्रे तुम्हा सर्वांना घेऊन जातो जिथे मात्र या मैदानावर मॅच सुरू आहे. आजच्या रात्रीतली अंतिम फ्रेश लढत. एका बाजूला संघ आहे बघा खेळत असताना अर्थातच श्री दत्त नौपाडा आणि त्यांच्या विरोधात विराट देवांश 11 कोंबडभुजे. श्री दत्त नौपाडा टीम समोर आता ठेवलेलं हे भलं मोठं आव्हान 75 धावांचं. आजच्या दिवसातला सर्वात जास्त स्कोर म्हणावं लागेल, हाय स्कोर. परंतु श्री दत्त नौपाडा टीमचा विचार केला तर या स्कोरसाठी, या आव्हानासाठी त्यांना आता खूप मोठं स्ट्रगल आहे. त्यांना संघर्षच करावं लागणार आहे आणि ती संघर्षाची तयारी आता सुरुवातीपासून ठेवावी लागेल. प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं. प्रयत्न करावं लागेल. अशक्य गोष्ट शक्य करण्यासाठी तुम्हाला आता खरं तर ही झुंज द्यावी लागणार आहे. तर दोन्हीच खेळाडू सज्ज झालेत, चेंडूची तपासणी करतायत. चला मॅच सुरू करूया. सलामीवीर फलंदाज आणि याच दरम्यान या व्यासपीठाच्या दिशेनं ज्यांचं आगमन होतोय ते कुंडेवाल ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य ज्यांच्या पत्नी आहेत त्या आदरणीय RRG वास्कर साहेब. त्याचबरोबर कुंडेवाल गावचे माजी उपसरपंच श्री दत्ता पाटील आणि कुंडेवाल गावचे आदर्श सरपंच सन्माननीय आदरणीय सदाशेठ वास्कर साहेब यांचंही आगमन झालं आहे. RK कॅन्टीनचे मालक सुभाष म्हात्रे यांचंही या ठिकाणी आगमन झालं आहे. कुंडेवाल गावचे युवा कार्यकर्ते अमित वास्कर यांचंही या ठिकाणी आगमन झालं आहे. कुंडेवाल गावचे सर्व मित्र परिवार या ठिकाणी यांचं स्वागत. इथे पहिला बॉल हवेमध्ये झेल आणि पहिली विकेट. कुंडेवाल गावातील सर्व पाहुण्यांचं, ग्रामस्थांचं, सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. परिपिहू चषक 2025 प्रकाश झोतातील या रजनी स्पर्धेचंही आपण आयोजन पाहताय आणि खरं तर ही आहे पाहुण्यांची संगत आणि पाहूया क्रिकेटची रंगत. कुंडेवाल गावातील सर्व मान्यवर मंडळी, मगाशी देखील आपण बघितलं तर कुंडेवाल गावचे एक माजी सरपंच PD भोईर शेठ यांचंही आगमन झालं होतं. त्यांच्या समवेत मयूर भोईर, मिथुन शेठ भोईर, सारी मंडळी इथे आली होती. आता पुन्हा एकदा सरपंच साहेब, विद्यमान सरपंच सदाशेठ वास्कर साहेबांचं आगमन झालेलं आहे. संपूर्ण ग्रामपंचायत मंडळी इथे सज्ज झाली आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत. जाऊया पाहुण्यांना घेऊन देखील या मैदानाच्या दिशेने त्यांच्या माहितीसाठी सांगूया. आजच्या रात्रीतला शेवटचा फ्रेश लढतीतला सामना आहे. यानंतर विनर वर्सेस विनर होतील. परंतु पहिला ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की पहिल्यांदाच एकमेकांसमोर खेळण्यासाठी नौपाडा आणि त्यांच्या विरोधात कोंबडभुजे. पहिल्या बॉलवर विकेट. तदनंतर काय कमालीचं षटक फेकतोय बघा. पहिलं षटक सुरू आहे विनोद भगतचं, पॉवर प्लेचं. विनोद भगत यांच्याबद्दल मगाशी म्हटलं की प्रभाकर मुंडकर साहेबांचा हा भाचा आहे आणि आज त्या संघाला त्यांनीच पॅक केलं त्यांच्या नातवांच्या नावानं, अर्थातच विराट आणि देवांश. खूप चांगली धावसंख्या रचली. 75 धावांचं लक्ष ठेवलं याच कोंबडभुजे संघानं नौपाडा संघाच्या विरोधात आणि पहिले 2 बॉल डॉट गेलेत. हा मात्र उडवला, लॉफ्ट केलाय बॉल. एलिमिनेशन कमी आहे. फटक्यामध्ये अजून एक विकेट. श्रीदत्त नौपाडा टीमला हा मिळतोय दुसरा धक्का. श्रीदत्त भाताण संघ देखील या टेनिस क्रिकेटमध्ये फार नावारूपाला आलाय आणि त्यांचं नाव आमच्या नक्कीच तोंडावर सातत्याने येत आहे. हा नौपाडा संघ थोडासा नौका आहे. जास्त स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर खेळताना दिसत नाही, परंतु नौपाडा टीमसाठी त्याने सातत्याने खूप चांगलं कार्य केलं आहे. मग नौपाडा प्रीमियर लीग असेल आणि कामोठी परिसरामध्ये सातत्याने देखील खेळताना दिसतो. परंतु आज नव्यानं आलाय. इथे खेळत असताना त्यांची थोडीशी इथे मी म्हणेन गळती झाली. फलंदाज एकामागून एक बाद होत आहेत. गणेश कोहली येतोय. पहिला फलंदाज योगेश भगत बाद झाला.
तदनंतर मात्र प्रतीक भगत बाजाला विजय आणि गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. संदेश भगतची ही थेट प्रक्षेपित वाहिनी तुम्ही पाहू शकाल जी क्रिक लाईव्ह. आज त्यांचा संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅट्समन गणेश कोहलीसाठी हा चेंडू अगदी ड्राईव्ह केला आहे, अगदी हलक्या पद्धतीनं डिफेन्सिव्ह पद्धतीनं एक सिंगल आली. आता कुठेतरी खातं खोललंय श्रीदत्त नौपाडा टीमचं. एक या धाव्यानं 75 करायचे आहेत, म्हणजे 15.0च्या सरासरीनं धावसंख्या करायची आहेत. परंतु पहिल्याच षटकामध्ये आतापर्यंत विनोदच्या एक धाव लागली आहे. सिंगल रन, ओनली 1 रन ऑन स्कोर कार्ड. विनोद भगत पुढे खूप चांगला फटका. बघा काय गॅप शोधली आहे. एखाद्या सुईमध्ये जसा धागा रोवावा ना त्याच पद्धतीनं अगदी 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून ही गॅप काढली आहे. 4 धावांसाठी चौकार. याच फटक्यांची गरज आहे खरं तर नौपाडा टीमला. अशीच टोळेबाजी करावी लागेल आणि सुरुवातीच्या पॉवर प्लेमध्ये तुम्ही जर अटॅक केलात ना तर नक्कीच मग 75 धावा जरी मोठं आव्हान असलं ना ते लक्ष्य ते तुम्हाला सहज पार करता येईल. परंतु फटकेबाजी होणे गरजेचं आहे. अशक्य जगामध्ये काहीच नाही आहे. शक्य करण्यासाठी तुमचे विचार पॉझिटिव्ह असावे लागतात आणि त्याचबरोबर तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आत्मविश्वास, विचार पॉझिटिव्ह, सकारात्मक विचार ह्या साऱ्या गोष्टी मात्र खेळावं लागेल. इथे मग थोडीशी चेंडूला बघितली तर उचली मिळाली, इंजुरी आली असेल कदाचित हलकीशी. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चला लगेच मॅच सुरू करूया. संघाची धावसंख्या धावफलकावर इथे 1 वाढली आहे 6 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त. 6 धावा. खूप चांगलं षटक हाताळलं विनोद भगतनं. कोणत्याही प्रकारचे जास्तीत जास्त फटकेबाजी पाहायला मिळाली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये 1 षटक 2 गडी बाद 6 धावा. नाजूक आणि बिकट परिस्थिती पाहायला मिळते श्रीदत्त नौपाडा संघाची. परी पीयू चषक 2025 तुम्ही पाहू शकाल. आणि आल्या क्षणाला तुम्ही जर स्टेजवर या व्यासपीठावर बघितलं ना तर सर्व पुढारी नेत्यांचं अगदी ते बॅनर्स फोटो आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग एका बाजूला प्रशांतदादा ठाकूर, पनवेल आमदार साहेब, त्यानंतर वुडनचे आमदार अर्थातच महेशजी बालदी साहेबांचा फोटो. त्यांच्यामध्ये बाजूला लगेच आदरणीय विरोधी पक्ष नेते प्रीतमदादा म्हात्रेंचा फोटो. त्यानंतर सभागृह नेते अर्थातच परेश बाई ठाकूर. अर्थातच आपण बघितलं ना ते सारे जे नेते मंडळी आहेत ना वेगवेगळ्या पक्षाचे आहेत. परंतु या गावाचं वैशिष्ट्य असं आहे अगदी कोणत्याही प्रकारचा पक्ष किंवा राजकारण नाही या आयोजनामध्ये. त्यामुळे जोरदार टाळ्या होऊ द्या या आयोजकांसाठी. अगदी राजकारण नाही, सर्व एकत्र आलेत. गाव पूर्ण एकत्र झाला आणि आपलं स्वप्न सत्यात उतरण्यासाठी हे आयोजन आयोजित केलं आहे. रात्रीचं आयोजन, प्रकाश जोतातील आयोजन. खरं तर कौतुक करावं लागेल सर्व आमच्या आयोजक कमिटीचं, जगजितदादा पाटील मित्रमंडळींचं आणि आज खास करून मंगलमूर्ती या सर्व मित्रमंडळींचं. हा चेंडू कव्हर ड्राईव्ह करायचा होता. 1 सिंगल आली आहे. 1 धाव मिलेल. सिंगल डबल से कुछ नहीं होगा श्रीमंत. यहाँ से बड़े बड़े शॉट खेलना पड़ेगा, छक्के चौवे आने पड़ेंगे. और इसी के साथ देखा जाए तो ये नौपाडा टीम की जो नैया है ना वो बीज भंवर में अभी फंसी हुई है. कौन ऐसा जिगरबाज मांझा होगा जो इस नैया को उस पार तक लेके जाएगा असंच म्हणावं लागेल. कारण कठीण परिस्थिती आहे, कठीण संघर्ष आहे. डॉट बॉल जातोय. प्रयत्न करतायत परंतु त्यांना यश मिळत नाहीये. नवीन पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. पूर्णपणे जखडून ठेवलेत गोलंदाजाने. गोलंदाजाच्या उंबरट्यावर आदित्य. अजून एक डॉट बॉल. प्रयत्न करावे लागतील, मोठमोठे फटके खेळावे लागतील, कोशिश करनी पडेगी. कामयाबी मिले या ना मिले, कोशिश तो करनी पड़ेगी. जीत हासिल हुए या ना हुए लेकिन कोशिश करना मुमकिन रहेगी या इस मैच में.
अजून एक डॉट बॉल. काय गोलंदाजी बघा. आदित्य देखील तेवढीच चाणक्यानं गोलंदाजी करतोय. आता मात्र पूर्णपणे नौपाडा टीम अडचणीत आली आहे, संकटात सापडली आहे. आता डोई जड झालाय हा सामना, अर्थातच सामना म्हणावा लागेल. नौपाडा संघ प्रयत्न करतोय मोठमोठे फटके खेळण्यासाठी, परंतु आज मात्र विराट देवांश 11 कोंबडभुज टीमने केलेली चमकदार कामगिरी. बॅटिंग हलकासा कट झालाय. चेंडू सेकंड स्लिपच्या दिशेने एक सिंगल मिळेल. एक धाव मिळते. एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावते 8 या आकड्यावर. पुन्हा एकदा फास्टर बॉलर 10 ते 15 पावलांचा स्टार्ट घेऊन येते आदित्य. समोर आता बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल विजय राणा. शॉर्ट पिच बॉल, कव्हर ड्राईव्ह खूप चांगला. अप्परकट न खेळला. डीप एक्स्ट्रा कव्हरला 2 क्षेत्ररक्षक. चेंडूच्या मागे चेंडू आणि क्षेत्ररक्षकांची शर्यत. जिंकलाय चेंडू, सीमा पार जातोय चौकार. 4 धावा आल्या. याच फटक्यांची गरज आहे आणि अशाच फटकेबाजीला खरं तर गरज असेल ती नौपाडा टीमसाठी, कारण संघाची धावसंख्या आतापर्यंत बघितली ना तर 12 या आकड्यावर. 2 षटक आणि अवघ्या 12 धावा लागल्यात. अजून 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 63 धावा कराव्या लागतील. व्यासपीठावर मान्यवरांना आपण पाहू शकाल. आज आमचे कॅमेरामॅन देखील त्यांना कैद करतील. जी क्रिकच्या माध्यमातून VIP व्यासपीठावर आदर्श सरपंच आदरणीय सदाशिव वासकर साहेब, अगदी त्यांच्या बाजूला युवा कार्यकर्ते अमित वासकर, अगदी त्यांच्या बाजूला सुभाष मात्रे. खरं तर RK कॅन्टीन एक आगरी पद्धतीचं जेवण नेहमीच आज आपण त्यांच्या कॅन्टीनमध्ये पाहत असतो, स्वादिष्ट. ते त्यांच्या बाजूला RR वासकर सामाजिक सांस्कृतिक व कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच. त्यांच्या बाजूला दत्ता पाटील, कुंडेवाल ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसरपंच आणि ज्येष्ठ कार्यकर्ते कुंडेवाल गावचे, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व पाहुण्यांचं आपण हार्दिक स्वागत करीत आहोत. कुंडेवाल गावची सर्व ही मंडळी आज मुख्य व्यासपीठावर. आणि पंचांचं काही बोट आता मत हवेमध्ये, अर्थातच फलंदाज बाद होण्याचा इशारा यालाय. आणि खरं तर मी उल्लेख केला की कुंडेवाल गावचे ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित नागरिक आदरणीय नामदेवजी भोईर साहेब देखील या व्यासपीठावर उपस्थित आहेत. सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत असेल. मॅच थोडी वन साईड झाली आहे. पुन्हा आपण जर बघितलं तर या मॅचमध्ये कोणत्याही प्रकारची रंगत किंवा या मॅचमध्ये चुरसही पाहायला मिळत नाही आहे. थोडासा खरं तर एकतर्फी सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांना, कारण 3ऱ्या ओव्हरमध्ये विनोदला देखील सफलता मिळाली. अगोदर विनोदनं 2 सफलता घेतल्या होत्या आणि 3ऱ्या ओव्हरमध्ये देखील सफलता. आज मात्र शुभम कोहलीची जबरदस्त बॅटिंग झाली आहे आणि मनोजला देखील तुम्ही खेळताना चांगला बघितला आणि त्याच फलंदाच्या जोरावर 75 धावांचं टार्गेट. पुन्हा एकदा हा भिरकावून दिला. डीप बॅकवर्ड स्क्वेअरलेगला क्षेत्ररक्षक आहे तिथे बरोबर उभा. एका टप्प्यानं उचलला चेंडू, फेकलाय. 1च धाव मिळेल. धावसंख्या एकेरीनं वाढेल. फक्त आणि फक्त 13 धावा धावफलकावर. 13 रन्स ऑन स्कोर कार्ड. आमचे मयूर भोईर खरं तर या बंबावी पाड्याचे आयोजनाच्या भूमिकेत त्यांनीही खूप चांगली कामगिरी केली. आज महिनाभर बघितलं तर त्यांची खूप धावफल आहे. बरेच जे आयोजक आहेत खरं तर जितेंद्र पाटील देखील असतील, आकाश पाटील असतील, राहुल मुंडकर असेल, आमचे जितेंद्र दादा असतील तर जगदीश दादा असतील. आणि खरं तर मी म्हणेन ना की या 4 रात्रीमध्ये आम्ही त्यांचं नक्कीच आवर्जून उल्लेख करू आणि त्यांचं कौतुक करू. प्रभाकरजी मुंडकर असतील बघा, प्रत्येक रात्रीमध्ये त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. हे बॅनर जो लावला आहे त्या बॅनरवर सर्व फोटो त्यांचे आहेत. हे सारं मेहनत, रोहित असेल, रोहित मुंडकर, रोहित पाटील असतील, प्रवीण मुंडकर, दीपक मडवी, निकेश गावंड, आशिष मुंडकर, नितेश पाटील, राकेश पाटील, ऋतिक पाटील असेल, दिनेश मडवी. काय जबरदस्त खरं तर योगदान आहे. परंतु इथे हा फलंदाज ज्या फटक्याची गरज आहे डीप मिड विकेट एरियाकडे ठोकतोय खणखणीत षटकार.
ज्या ज्या आयोजकांची मी नावं घेतली खरं तर मी उल्लेख करतोय की कारण हे सर्व एकत्र आलेत. कोणत्याही प्रकारचा भेदभाव दुजाभाव मनामध्ये राग रोष न येता सर्व एकत्र आले आणि या बंबावी पाडामध्ये जो आपण रजनी स्पर्धेचं आयोजन त्यांनी नक्कीच केलं आहे. परंतु प्रकाश झोतातील स्पर्धेचं आयोजन फक्त ते स्वप्नात पाहिलं होतं, परंतु ते स्वप्न आता त्यांनी खरोखर यावर्षी 2025मध्ये सत्यात उतरलं आणि पिऊ चषकाचं हे दर्जेदार आयोजन पाहता. एची ध्येय आणि एची डोला टेनिस क्रिकेटचा हा रंगतदार सोहळा रंगतोय बंबावी पाडा गावामध्ये. अप्पर कट शॉर्ट पिच बॉल होता. टॅपिंग क्रिकेट थोडंसं अगदी कव्हर ड्राईव्ह करायचं होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क आला नाही. डॉट बॉलची समाप्ती झाली. संघाची धावसंख्या स्थिर 19 थांबली ती टोटल 20 या आकड्यावर. अजूनही 55 धावा 14-55. मी म्हटलं की डोही जड झाला आहे आता आव्हान. ज्यावेळी खरं तर ही अशक्य गोष्ट असते ना, अगदी हार्ड वर्क करावं लागेल. इतिहास रचावा लागेल. प्रयत्न करतोय फलंदाज. हवेमध्ये जास्त खेळलाय. क्षेत्ररक्षक बघा दूरवरचं अंतर कापत झेल टिपतोय. डेफिनेटली नवजल भोईर एक बेस्ट फिल्डर. कारण नवजल भोईर म्हटलं तर फिल्डिंगमध्ये माहीर आहे. ज्यानं खरं तर रजनी स्पर्धेमध्ये केवी काका क्रीडांगणावर देखील कमालीचं क्षेत्ररक्षण केलं. बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड घेतलं. आणि रेश्मा महेकर जी अँकर आहे ना टेनिस क्रिकेटमध्ये, त्या रेश्मा महेकरने देखील इंटरव्ह्यू घेतली होती या नवजल भोईरची, जिचा रेट 10,000 रुपये एका नाईटचा. रेश्मा महेकर आणायची का आपण इथे? जितेंद्र जगदीदादा रेश्मा महेकरला आणायची पुढल्या वर्षी. हां कॉमेंट्रीचा रेट, हां नाहीतर दुसरा रेट वाटेल तुम्हाला. कॉमेंट्रीचा रेट अँकर बोललो मी. एक अँकरिंग बघा ती आता भिवंडीला देखील टुर्नामेंट सुरू आहे, त्या देखील तिथे आहेत. एक लेडी अँकर आहेत, जबरदस्त अँकर. चेंडू जातो डॉट. आपल्याकडे थोडासा वेळ आहे कारण मॅचची थोडीशी वन साईड येते, त्यामुळे थोडंसं प्रेक्षकांचं लक्ष आपल्याकडे कसं केंद्रित होईल, त्यांनाही एंटरटेनमेंट कशी मिळेल त्यासाठी आपण थोडंसं या ठिकाणी हसी मजाक. 20 धावा. लखपती साहेबांचं आगमनही झालंय. बघा नावच लखपती आहे, माणूसही लखपती आहे. आणि आज अक्कादेवी पांजे टीमला बिग सपोर्ट करण्यासाठी ते उपस्थित झालेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. मैदानाच्या बाजूला जर मयूर म्हटलं ना तर बरेच प्रेक्षक आहेत, त्यामध्ये हौशे नवशे गौशे पण आहेत. बाजूला काही काही वेगळ्या वेगळ्या प्रकारे आनंद घेत आहेत. नशिबाज गुरुवार आहे प्रभाकर साहेब. उद्या मात्र खूप मजा येणार आहे. शुक्रवार नंतर शनिवारी फायनल डे, फायनल रात्र. अगदी खूप अल्लड गर्दी पाहायला मिळेल. आज नितेशजी पंडित सर खरं तर महागुरू एक निवेदन क्षेत्रामध्ये एक नामवंत महाराष्ट्राचा आवाज म्हणून त्यांना आम्ही ओळखतो. त्यांचा आवाज ऐकला. त्यानंतर रोशन पाटील तारा, आमचे श्रीमंत गरज चांगलं योगदान देताना. मॅच थोडी वन साईड झाली बघा. सिंगल डबलनं काही होणार नाही. धावसंख्या फक्त धावफलकावर 21 करायचे आहे. जवळजवळ अजूनही 11 बॉलमध्ये 54 धावा. अशक्य, इम्पॉसिबल हे आव्हान आहे. कारण झालेल्या चुका सुरुवातीच्या सत्रामध्ये गोलंदाजाने भरपूर मार खाला, त्याचमुळे या एवढ्या मोठ्या धावा इथे मात्र. येस बॅट्समन इज आउट. गुड किपिंग. आणखी एक विकेट. विकेट नंबर 5. बॅक टू द आउट. गणेशनं जे 30 धावांचं षटक फेकलं ना, अगदी चौथ्या षटकामध्ये तब्बल 30 धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये 15, दुसऱ्या षटकामध्ये 14, तिसऱ्या षटकामध्ये 9 आणि चौथ्या षटकामध्ये तब्बल 30 धावा आल्या. ते षटक फार महागडलं. गणेशचं षटक हे म्हणणं थोडं या ठिकाणी नौपाडा टीमला बॅकफुटवर घेऊन गेलं आणि तिथून मात्र कोंबडभुजे संघ वरचढ झाला. आता गरज आहे ती 11 बॉल आणि 54, 10 बॉल 54. औपचारिकता. ओनली प्रोसिजर रिमेनिंग नाउ इन मॅच. आणखी एक विकेट. 6वा गडी जाईल तंबूच्या श्रेयाला. या स्पर्धेमध्ये आणखी एक खरं तर वैशिष्ट्य पाहायला मिळालं. ज्या सर्वांच्या नजरा गेल्या त्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे. दिबा पाटीलांचे नाव, अर्थातच दिबा पाटील साहेबांचे नाव या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे आणि ते खरं तर
आमच्या मनाने घेतलेला हा ठाव, देवा पाटलांचे देऊ नाव. खूप चांगला प्रेझेंटेशन बॉक्स आहे, ब्रीद वाक्य तुम्हाला पाहायला मिळतंय. ज्या नेत्यानं, ज्या महापुरुषानं आपल्या सर्व प्रकल्पग्रस्तांसाठी आपल्या आयुष्यच पूर्ण वेचलं आणि आज खरं तर त्यांची आठवण म्हणून या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्यात येणार आहे. अर्थातच 100% दिलं गेलंय. मिस टायमिंग स्ट्रोक, आणखी एक विकेट मैदानावर. तू चल मैं आया, एकामागून एक विकेट. हॅट्रिक नावावर लागते राजच्या. पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेतली. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या राजसाठी. ग्रेट बॉलिंग, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. पहिली विकेट हॅट्रिक. आज या मैदानावर विक्रम झाला निर्धाव षटक फेकण्याचा. आज या मैदानावर रेकॉर्ड झाला सलग 3 षटकार मारण्याचा. आज या मैदानावर रेकॉर्ड झाला विकेट हॅट्रिक मिळवण्याचा. खूप चांगले रेकॉर्ड. हाय स्कोरचा देखील रेकॉर्ड झाला 75 धावा. कालही रेकॉर्ड झाला. 15 चेंडूमध्ये 50 धावा पूर्ण केल्या. ओला संघानं कुंडेवाल संघाला पराभूत केलं. हवेमध्ये झेल, ड्रॉप, कॅच ड्रॉप. अजून एक विकेट नावावर लागला असता याची नोंद घ्यावी होती, कारण 4था लगातार विकेट मिळाला असता. परंतु क्षेत्ररक्षक थोडीशी चूक करतोय. नसीब, कोंबडभुजे टीमचा नसीब झेल ड्रॉप करतोय, त्यामुळं विकेट राजला मिळाली असती 4थी. अजून एक, ओहो, अजून एक कॅच ड्रॉप. काय करणार गोलंदाज, साथ मिळत नाही क्षेत्ररक्षकांची. सलग 5 विकेट मिळाले असते, परंतु झेल ड्रॉप आणि चौकार आलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आता टोटल. जर आपण बघितलं 26 या आकड्यावर 7 गडीबाद 26. 6 चेंडू 49 धावा. अशक्य असं आव्हान आहे. ओनली 6 डिलिव्हरीज रिमेनिंग नाउ अँड 49 रन्स टू रिक्वायर्ड. 49 धावांचं लक्ष्य आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. खूप चांगली स्पर्धा. या स्पर्धेचं पुन्हा एकदा आपण या ठिकाणी थोडंसं विवरण करूया. स्पर्धेमध्ये मालिकावीर बघा, बाईक आहे, हिरोची बाईक. 2 बायसिकल दिसत आहेत, म्हणजे बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समनसाठी. एक कूलर देखील दिसतोय. किती चांगली स्पर्धा आहे. आकर्षक ट्रॉफीज आहेत. पहिला, दुसरा, तिसरा आणि 4था क्रमांक अशी ही स्पर्धा. निश्चितच ती बाईक प्रभाकरजी महाडिक यांच्याकडून प्लेअर ऑफ दी सिरीजसाठी असेल, तर समोर दिसणाऱ्या उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजासाठी असणारे ज्या सायकल आहेत, स्पोर्ट्स सायकल आहेत, ते आपल्याला लक्ष्मणजी मोंडकर यांच्याकडून मिळाल्या आहेत. त्याचबरोबर जो वॉटर कूलर आहे, आय थिंक टॉवर फॅन असावा. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी अमित कृष्णा बंडा नवघर उरण यांच्याकडून आहे. बक्षिसांची खैरात आहे या स्पर्धेदरम्यान. रिवॉल्व सर, नक्कीच पंडित सर. अजून आणि आज या रात्रीमध्ये अजून एक आकर्षण पाहायला मिळालं की कुंडेवाल गावचे माजी सरपंच पिढीशेठ भोरे यांनी 1 लाख रुपये या स्पर्धेसाठी दिलाय. म्हणजे काय दानशूरता आहे बघा. किती प्रेम आहे या आयोजकांवर, कारण प्रेमाशिवाय हे दानशूर कार्य पाहायला मिळणार नाही आहे. आणि त्यामुळे 1 लाख मोठी रक्कम देखील पिढीशेठ भोईर यांनी दिली आहे. आणि निश्चितच मोठमोठ्या खेळाडूंकडून टेनिस क्रिकेटमधील विश्वजीत ठाकूर असेल, असे काही खेळाडू या स्पर्धेला अगदी स्वतःहून प्रत्यक्षरित्या नाही पण भ्रमणध्वनीद्वारे म्हणजेच अगदी मोबाईलवरून शुभेच्छा देताना या आयोजकांना दिसलेत. रिवॉल्व सर, आणि तिथेच मात्र हे आयोजन यशस्वी झालं आहे असं म्हणायला काहीही वावगं ठरणार नाही, कारण अनेक शुभेच्छा येत आहेत. आम्हालाही मोबाईलद्वारे मेसेज येतो आहे की खूप चांगलं आयोजन आहे, खूप चांगली स्पर्धा आहे आणि खास करून एवढे पारितोषिके आहेत या स्पर्धेमध्ये. खूप चांगलं, खरं तर कौतुकास्पद कार्य. सर्व आयोजन कमिटीचं मनापासून आभार मानूया. मॅच थोडी वन साईड आहे प्रेक्षक मित्रांनो, त्यामुळे नक्कीच आम्ही थोडंसं आयोजनाबद्दल तुमच्यापर्यंत माहिती देत आहोत. फक्त औपचारिकता शिल्लक आहेत, चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. ओनली अँड 4 डिलिव्हरीज, 4 चेंडू, आणि तीच वाट पाहावी लागेल, कारण थोडी एकतर्फी मॅच असल्याकारणानं बघा प्रेक्षक देखील थोडंसं या ठिकाणी विचलित झालेत. यानंतर मात्र मॅच नक्कीच रंगतदार होईल, कारण विनर वर्सेस विनर मॅच. प्रयत्न करतोय फलंदाज शेवटी, परंतु बघा इथे बिंदासबाई रुपेशजी ठोंबरे यांच्या बॅनरला हिट झाले. त्यांनी देखील 25,000, ते सांगतात की मी पण 25,000 दिलेत या आयोजनाला. हा बॅनर हिट झालाय डायरेक्ट, ही आठवण करून दिली आहे पुन्हा एकदा. खरं तर शिवसेनेचे एक कार्यसम्राट व्यक्तिमत्व आहेत, बंधन धाग्याचं आणि कालीज वाघाचं असे हे रुपेशजी ठोंबरे. बिंदासभाई या एरियामध्ये, या महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव
अभिमानानं घेतलं जातं. रेकॉर्ड केलं आहे त्यांनी. सर्वाधिक बाईक या संपूर्ण आयोजनामध्ये, म्हणजे प्रत्येक गावोगावी त्यांनी बाईक दिल्यात. मालिकावीर बाईकचा शोरूमच खोलला या टेनिस क्रिकेटमध्ये असे व्यक्तिमत्व, आणि त्यांच्या मागे हात असणारे म्हणजेच अर्थातच दळवी साहेब. आणि त्यांच्या वाढदिवसाला असं मला समजलं की 80 ते 85चा जो शोरूमच खोलणार आहेत बाईकचा. म्हणजे एक खेळाडूंना पर्वणी आहे. जेवढ्या वर्षाचा का वाढदिवस तेवढ्या बाईक लावणार आहेत. हे काय बघा, हा टेनिस क्रिकेट आणि त्यामध्ये प्रसिद्धी मिळत आहे. फक्त आता चेंडूंचा खेळ बाकी आहे. ओनली वन. एक चेंडू समाप्त झाल्यानंतर लगेच आपण स्वागत कक्षाकडे वळणार आहोत. नितेश सर, आमचे पंडित सर ते उपस्थित आहेत. पाहुणे देखील ते उपस्थित झाले. सर्वांचं पाहुण्यांचं स्वागत मात्र केलं जाईल. आणि सामना जिंकलाय वन साइड, एकतर्फी. अर्थात प्रभाकरजी मुंडकर यांनी पॅक केलेला संघ विराट देवांश 11 कोंबडभुजे संघ हा सामना जिंकतो. हार्दिक हार्दिक